नमस्कार शेतकरी बंधूंनो, आपण पाहत आहोत कांदा पावसाळी. आमचे पातूर येथील प्रगतील शेतकरी. आपलं नाव? रवी परशुरामजी उंबरगा. मोबाईल नंबर सांगा. 7385 63 22 31. बरं, हे जे आपण आता यावर्षी ओम गायत्रीचा कांद्याचं बी फेकलं स्प्रिंगरवर, कोण्या तारखेला फेकलं होतं आपण? हे आपण 4 जुलै 4 जूनला. बरं, फेकणी केल्यावर याची जे समजा हे जे ओम गायत्रीचा हा जो काही आपण नाशिक लाल नावाचा कांदा घेतला, या नाशिक लालबद्दल तो काय मत आहे बा? जे काय तुला वाटते या कांद्याच्या व्हरायटीबद्दल? इतका पावसाळा झाला, हे म्हणजे सगळं काही एवढं यावर्षीचं वातावरण भयानक बेकार होतं, याबद्दल काय मत आहे झालं? व्हरायटी चांगली आहे. कंपनी पण चांगली आहे. बरं, एवढं पाणी झाल्यावर पण समजा एवढा काही त्याच्यावर प्रादुर्भाव आला नाही, म्हणजे बुरशीजन्य रोगाचा. हां, नंतर काही समजा तिळका वगैरे काही आला नाही. याच्या आधी जे तू व्हरायटी लावत होता त्याचा काय तुझा अभ्यास होता? म्हणजे काय होत जाय तुले त्याच्यावर? म्हणायचा विषय असा की जेणेकरून आपण फवारणी करतो याची आपला औषधांची, म्हणजे जे आपण तणनाशक मारतो तिच्या तणनाशकच्या वेळेस जे समजा इतर जे समजा बियाणे राहतात त्या बियाण्यांमध्ये समजा मर जास्त लागते. नंतर समजा फवारा मारल्यानंतर समजा त्याचे शेंडे कोरपतात वगैरे, समजा म्हणजे इत्यादी समजा जे रोगप्रतिकार शक्ती चांगली आहे सांगायचं समजा दुसऱ्या बियाण्यांना हिच्यावर ते समजा झालं नाही असं आढळून आलं आपल्याला. बरं, दुसरं असं आता आज काय कांद्याची पोझिशन याची किती निघू राहिला तुला कांदा? म्हणजे कसं काय भाव वगैरे बाकीपेक्षा कसं आहे? आज समजा 15 ते 20 दिवस झाले लगातार समजा आपण 1 क्विंटल 1.25 क्विंटल चालू आहे. आता 4 दिवस झाले समजा 2-2 क्विंटल आपण काढून राहिलो. बरोबर. याच्यात गिरायकाची मागणी काय म्हणते बा? गिरायकांची मागणी समजा पातूरमध्ये तर आपलाच कांदा चालू आहे. आपलाच कांदा मागू राहिले ते शेतातून. अकोल्याला बी चालला रोज समजा 1-1.25 क्विंटल अकोल्याला चालला. 50-55 रुपये समजा कपून राहिला. चालते. आपण जे यावर्षी माऊली बायोटेकच्या कृषी सेवा केंद्रामधून जे बियाणं आणलं त्याच्याबद्दल आपले हे समाधानी शेतकरी आहेत. यांनी त्यानंतर समजा उमेश भाऊच्या आपल्याला समजा मार्गदर्शन काही समजा असं फवारणी वगैरे. धन्यवाद. आपला मी उमेश फुलारी, माऊली बायोटेक पातूर. ओम गायत्रीचे शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी हे आपल्याला आज प्रात्यक्षिक इथं पाहायला भेटलं. या गणेश उंबरकार, अजून रवी उंबरकार याचं म्हणणं असं आहे की यातला आम्ही पहिले इकडून कांदा काढतो, इकडे डबल जसाचा तसा तयार होते. म्हणजे लहानसुद्धा हा कांदा वाया जात नाही आहे. रोज याच्यामध्ये 5 बाया 1-1 क्विंटल 2-2 क्विंटल माल काढून म्हणजे एक चांगलं कमी दिवसाचं उत्पादन देणारी जात आपल्याला ओम गायत्रीनं दिली. त्याबद्दल त्यांचेसुद्धा धन्यवाद.